सोयाबीन खरेदीसाठी खरं तर शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी केंद्राची। आज केस तालुक्यात आपण बघतो चिंचोली रोड लगत असलेल्या लक्ष्मी कृषी विपणन सहकारी संस्था मर्यादित यांच्या अंतर्गत या ठिकाणी हे खरेदी सुरू करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत खरेदी विक्री या पणन महासंघाचे जिल्हा अधिकारी माननीय भोसले साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत नेमकी कशी पद्धत राहणार आहे। कारण शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षा होती, मध्यंतरीच्या काळामध्ये ही केंद्र सुरू नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांना आता आपल्या भागामध्ये जी केंद्र सुरू झालेली त्याबद्दल साहेब माहिती देतील आणि या किमतीबद्दल आणि बाकीही ते थोडंसं सांगतील। साहेब, निश्चित शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती खूप दिवसापासून याची, तर काय सांगाल? म्हणजे आज ही केंद्र सुरू केले आपण 15 तारखेपासून राज्य शासनाच्या सूचना आहेत त्याप्रमाणे पहिल्या केंद्राचं उद्घाटन आज करतोय। बरं। आणि सोयाबीनला 5328 प्रति क्विंटल दर आहे। शेतकरी माल स्वच्छ वाळलेला 12 मावशीच्या आतमध्ये असलेला माल। बरं, 5328 एवढा हमी भाव जो शासनाचा आहे त्यानुसार इथं खरेदी केली जाणार आहे आणि यासाठी मात्र नोंदणी करणे आवश्यक आहे। शासनाच्या आपल्याला म्हणजे ई पीक ही नोंदणी खूप आवश्यक आहे आणि त्यानंतर सध्या खरेदी विक्री संघांतर्गत जी काही ठिकाणं दिलेली नोंदणीसाठी त्या ठिकाणी नोंदणी सुद्धा करणं आवश्यक आहे। या भागातील खरं तर केज परिसरातील शेतकऱ्यांना याची खूप गरज होती आणि आज आपण बघू शकतोय या ठिकाणी बरेचसे शेतकरी पण या ठिकाणी आलेले आहेत। आपण थोडीशी या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊ। शेतकरी म्हणून तुमचं काय मत आहे की हे केंद्र सुरू केलं इथं? काय याची गरजच होती ना, व्यापाऱ्याचं मनावर दबाव जिनिंगच्या हिशोबानं व्यापारी चालणार। आता इथं म्हणलं तर ही शासनाचं ह्याच्यावर पूर्ण लक्ष राहते, त्यामुळे शेतकऱ्याचा ह्याच्यात निश्चितच फायदा होणार। हो, नक्कीच गेली जवळजवळ 1-2 महिन्यापासून म्हणजे सोयाबीनचं पीक आल्यापासून शेतकरी या प्रतीक्षेत होते की शासकीय आधारभूत किंमत असलेल्या केंद्रांची सुरुवात शासन कधी करत आहे। आताच साहेबांनी सांगितलं आपल्याला की केस तालुक्यातलं हे पहिलं केंद्र या ठिकाणी सुरुवात करणार। तर मागं आपण बघू शकतोय या ठिकाणी चिंचोली रस्त्यावर हा जो केंद्र आहे हे आजपासून कार्यान्वित झालेलं आहे। निश्चित जे शेतकरी बांधव आहेत, गरजू शेतकरी बांधव आहेत, ज्यांनी अद्याप आपलं सोयाबीन विकलेलं नाही, कृपया त्यांनी आपली नोंदणी करून वेळेत या ठिकाणी सोयाबीन विक्रीसाठी आणावं, जेणेकरून त्यांना या आधारभूत किमतीचा फायदा मिळू शकेल।